ओके सो आज क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे एक्सरसाइज 1.1 मधला. ओके सो फर्स्ट काय बघा, क्वेश्चन पहिल्यांदा वाचतो. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. पेज नंबर 7 काढायचं आहे. ओके क्वेश्चन आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. पहिलं काय त्याच्यात 4 इज ऑड और 1 इज प्राइम. ठीक है, 4 इज ऑड और 1 इज प्राइम. ठीक है, मतलब पी काय आहे आपला 4 इज ऑड. क्यू स्टेटमेंट काय आहे 1 इज प्राइम. ठीक आहे, आता 4 इज ऑड 1 इज प्राइम यांना जॉईन कशाने केलंय बघा, ऑर नी जॉईन केलंय. आणि जर ऑर नी जॉईन केलं दोन स्टेटमेंटना तर त्याचा सिम्बॉल कसा आहे बघा. सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा पी और क्यू. बरोबर. सो पी और क्यू कसं येणार मग. आता पहिल्यांदा याची ट्रूथ व्हॅल्यू बघूया. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे 4 इज ऑड ट्रू आहे का फॉल्स आहे, तर फॉल्स आहे. त्याच्यामुळे पी च्या खाली येणार एफ मध्ये ऑर ऍज इट इज. त्याच्यानंतर 1 इज प्राइम. 1 इज प्राइम ट्रू आहे का फॉल्स आहे, तर 1 हा नंबर जो आहे तो प्राइम पण नाही आहे आणि हे पण नाही आहे, कंपोजिट पण नाही आहे. त्याच्यामुळे 1 ला प्राइम आणि कंपोजिट दोन्ही मध्ये कन्सिडर करत नाही. त्यामुळे 1 इज प्राइम इज फॉल्स स्टेटमेंट. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ. सो फायनली वी नो दॅट इन टेबल ऑफ ऑर एफ और एफ फॉल्स और फॉल्स काय येणार आहे एफ येणार आहे. सो याची ट्रूथ व्हॅल्यू आली एफ. ठीक आहे, तर सेकंड बघूया. सेकंड काय आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मी काय आता क्वेश्चन लिहिणार नाहीये, डायरेक्ट सोल्युशन लिहिणार आहे. त्यामुळे तुम्ही टेक्स्टबुक यूज करून हे बघायचं आहे. 64 इज 64 is a perfect square and 46 is a prime number. सो मी काय करतो 64 is a perfect square याला P म्हणतो. ओके सो काय आहे स्टेटमेंट 64 is a perfect square. is a perfect square. ठीक आहे. क्यू स्टेटमेंट काय आहे 46 is a prime number. ठीक आहे, आता याचा सिम्बॉलिक फॉर्म. हे दोन्ही स्टेटमेंट कशाने जॉईन केलेत बघा, अँड नी जॉईन केलेत. मग आपण लिहिताना कसे लिहिणार पी अँड क्यू. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. बरोबर. हे ट्रू आहे काय फॉल्स आहे, ट्रू आहे. सो इथे टी येणार मध्ये अँड इज इट इज. ओके ऍज इट इज. त्याच्यानंतर 46 प्राइम नंबर आहे का कंपोजिट नंबर आहे, ऑफकोर्स कंपोजिट नंबर आहे. त्यामुळे हे फॉल्स येणार. आणि अकॉर्डिंग टू द ट्रूथ टेबल ऑफ अँड ट्रू अँड फॉल्स दॅट इज टी अँड एफ गिव्स यू एफ. राईट. त्याच्यामुळे ह्या सेकंड क्वेश्चनची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यातलं मी फोर्थ एक सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यानंतर सिक्स्थ एक सॉल्व्ह करणार आहे. बाकी तुम्ही करायचंय. फोर्थ काय आहे बघा, इट इज नॉट ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. परत एकदा वाचतो. इट इज नॉट ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. मग आता बघूया काय होतंय. पहिल्यांदा स्टेटमेंट काय येणार 5 + 3i इज अ रिअल नंबर. आता मी असं का लिहिलं त्याचं रिझन सांगतो. ठीक आहे.
5+3i इज अ रिअल नंबर, हे जे लिहिलेलं आहे मी, तर इट इज नॉट ट्रू दॅट असं त्याच्या आधी लिहिलंय बघा, इट इज नॉट ट्रू दॅट. तर हे इट इज नॉट ट्रू दॅटचा अर्थ निगेशन असतो. इट इज नॉट ट्रू दॅट त्याचा अर्थ निगेशन असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तो स्टेटमेंटचा पार्ट नाहीये, ते एक प्रकारचं कनेक्टिव्ह आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याच्यामुळे मी त्याला कन्सिडर केलेलं नाहीये. मग इथं लिहिताना कसं लिहिणार, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म येताना निगेशन ऑफ पी येणार, कारण हे आहे आपलं पी स्टेटमेंट. कुठलं, 5+3i इज अ रिअल नंबर, हे आपलं पी स्टेटमेंट, बरोबर. पण निगेशन पी याचा अर्थ तिथे का दिलंय मी निगेशन, हे साइन का दिलंय, कारण इट इज नॉट ट्रू दॅट असा वर्ड आलाय म्हणून निगेशन आता देतो इथे. आणि मला सांगा आता, हा जो पी आहे याची ट्रुथ व्हॅल्यू काय. 5+3i रिअल नंबर आहे का, तर नाही, तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याची ट्रुथ व्हॅल्यू येणार एफ, म्हणजे फॉल्स. आणि निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे फॉल्सच्या उलट काय असतं, ट्रू. ठीक आहे, त्याच्यामुळे फायनली ह्या क्वेश्चन नंबर 4 किंवा स्टेटमेंट नंबर 4 ची ट्रुथ व्हॅल्यू आहे टी. आता आपण 6th बघूया, आणि त्या क्वेश्चन मधले उरलेले होमवर्कला 2च आहेत, तेवढे होमवर्क करा. काय आहे बघा, मिल्क इज व्हाईट और नाही, इफ अँड ओनली इफ, मी ते शॉर्टकट मध्ये लिहितो, इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. ठीक आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. आता याच्यामध्ये लिहूया, मिल्क इज व्हाईट हे पी स्टेटमेंट आहे, आणि स्काय इज ब्ल्यू हे ट्रू स्टेटमेंट, सॉरी, स्काय इज ब्ल्यू हे क्यू स्टेटमेंट आहे. आता याची ट्रुथ व्हॅल्यू काढूया. ट्रुथ व्हॅल्यू साठी पहिल्यांदा आपल्याला लिहावा लागतो सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी इफ अँड ओनली इफ असल्यामुळे डबल इम्प्लिकेशन क्यू. वाचताना कसं वाचणार याला, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मिल्क इज व्हाईट ट्रू आहे, स्काय इज ब्ल्यू सुद्धा ट्रू आहे, त्या दोघांचं बाय कंडिशनल काय असणार, ट्रू. ठीक आहे, म्हणजे 6 ची ट्रुथ व्हॅल्यू आली टी. 5th आणि 7th दोनच राहिलेत ते होमवर्कला. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय बघा, इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स, आर एस आर फॉल्स स्टेटमेंट्स, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट काय आहे बघा, पी ऑर क्यू अँड आर. काय म्हटलंय त्यांनी, पी आणि क्यू हे दोघं ट्रू आहेत, आर आणि एस हे दोघं फॉल्स आहेत. तर त्यांनी खाली असे टोटल 8 स्टेटमेंट्स दिलेत, त्याची ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघूया कशी काढायची. फर्स्ट तर मी देणारच आहे, शिवाय सेकंड देईन, फोर्थ देईन, मग बघूया पहिला फर्स्ट सेकंड फोर्थ करू, विच इज इक्वल टू. आता कसं लिहायचं, पी ची व्हॅल्यू काय आहे, टी आहे, मध्ये ऑर. त्याच्यानंतर क्यू ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, मध्ये अँड. त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे, त्यामुळे इथे एफ लिहितो. ओके, आता यांचं करूया, ऑरिंग करूया. हे ब्रॅकेटच्या आतमधला आधी सॉल्व्ह करावं लागेल. टी ऑर, त्याच्या आतमध्ये काय आहे बघा, ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स असेल तर काय होतं, फॉल्स होतं. ओके, या दोघांचा रिझल्ट इथे लिहिलाय, येलो टू येलो. आता ट्रू ऑर फॉल्स जर असेल तर काय येतं, ट्रू येतं. सो सेकंडचा आन्सर आहे टी. त्यानंतर सेकंड, पी इम्प्लाइज क्यू और आर इम्प्लाइज एस. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यू और आर इम्प्लाइज एस, ह्याचं बघूया. पी इम्प्लाइज क्यू, पी कसा आहे, ट्रू आहे, इम्प्लाइज क्यू कसा आहे, ट्रूच आहे, और आर कसा आहे, फॉल्स. ओके, एस कसा आहे, फॉल्स. ओके, आता रूल्स माहित पाहिजे.
ट्रू इम्प्लाइज ट्रू असेल तर काय असतं, इम्प्लिकेशनचं ट्रुथ टेबल बघा, इम्प्लिकेशनचं ट्रुथ टेबल काय होतं ते इम्प्लिकेशनचं ट्रुथ टेबल बघा एकदा. ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रू असतं, मध्ये ऑर आहे ते आहे तसं लिहिलं. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय असतं, ते सुद्धा ट्रू असतं. ठीक आहे. आणि मग फायनली ट्रू ऑर ट्रू याचं टोटल काय येणार, ट्रू येणार. लक्षात आलं. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आता मी थर्ड होमवर्कला देतोय, फोर्थ मी सॉल्व्ह करणार. बघूया. फोर्थ, P implies Q and negation R. ठीक आहे. मग आपलं काय आहे बघा, P implies Q. P म्हणजे ट्रू, Q म्हणजे ट्रू, त्यांनी सांगितलंय क्वेश्चन मध्ये. अँड निगेशन ऑफ इथे काय आहे, R आहे. R ची व्हॅल्यू काय सांगितली आहे, फॉल्स. ओके. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. ब्रॅकेट मध्ये काय आहे, ट्रू इम्प्लाइज ट्रू. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रूच असतं. अँड आता इथे काय दिलंय बघा, इथे दिलं निगेशन ऑफ फॉल्स. निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे फॉल्सच्या उलट काय असतं, ट्रू. मग ट्रू अँड ट्रू काय होणार, ऑफकोर्स ट्रू होणार. एकदा तुम्ही अँडचं ट्रूथ टेबल बघा, म्हणजे हे मी काय म्हणतोय ते कळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, आपण फिफ्थ झाला, हा फिफ्थ आणि सेवन्थ बघूया. ठीक आहे. सिक्स्थ होमवर्कला फिफ्थ बघूया, नाहीतर डबल इम्प्लिकेशन वाला. फिफ्थ आणि एट्थ बघतो, सिक्स्थ आणि सेवन्थ तुम्हाला होमवर्कला. ओके. फिफ्थ काय आहे बघा, निगेशन ऑफ आर डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. व्हॅल्यूज व्यवस्थित बघून टाकाव्या लागतील तुम्हाला. निगेशन ऑफ आर म्हणजे निगेशन ऑफ फॉल्स, कारण आर स्टेटमेंट फॉल्स आहे. डबल इम्प्लिकेशन पी काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू काय आहे बघा, निगेशन ऑफ क्यू, क्यूचं निगेशन, क्यू म्हणजे ट्रू, त्याचं निगेशन लिहितोय. ओके. पुढे जाऊया. निगेशन ऑफ फॉल्स काय असतं, ट्रू. ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू इम्प्लाइज निगेशन ऑफ टी येणार एफ. ठीक आहे. पुढे जाऊया. ट्रू इम्प्लाइज ट्रू, कुठला रूल बघणार, डबल इम्प्लिकेशनचा रूल. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रू असतं. इम्प्लाइज फॉल्स, कारण फॉल्स ऍज इट इज, याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही, तो ऍज इट इज येणार. ठीक आहे. आता ट्रू इम्प्लाइज एफ काय असतं बघा. आपल्याला जर तुम्हाला ट्रूथ टेबल आठवत असेल पी आणि क्यूचं, तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. ओके. मग याच्यात इम्प्लिकेशन मध्ये काय बघितलेलं आपण, ट्रू इम्प्लाइज ट्रू असेल तर ट्रू असतं, या एकाच केसला फॉल्स असतं, अदरवाईज ट्रूच असतं हे. बरोबर. हा, त्याच्यामुळे आता हे ट्रू इम्प्लाइज फॉल्स हे कसं असणार, फॉल्स असणार, कारण ते एक केस इथे आलेली आहे. ओके. सो अकॉर्डिंग टू दॅट टेबल ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. हे व्यवस्थित पॉज करून मग बघा बरं का. हे व्यवस्थित पॉज करून बघा लेक्चर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल, आणि टेक्स्टबुक समोर ठेवून बघा, त्याच्याशिवाय समजणार नाही हे लेक्चर तुम्हाला. 8th बघूया काय आहे. निगेशन ऑफ ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड आर or S implies negation of Q, double implication Q and R. ओके. आता काय होतंय बघूया. हे थोडं मोठं आहे स्टेटमेंट, नीट समजून घ्या. निगेशन ऍज इट इज, ब्रॅकेट ब्रॅकेट निगेशन ऍज इट इज. मला व्हॅल्यूज कुठे कुठे टाकायचे बघा, पी आर एस क्यू क्यू आणि आर.
जे टोटल 6 ठिकाणी व्हॅल्यूज टाकायचे, बाकी सगळं ऍज इट इज लिहायचं आहे. पी स्टेटमेंट आहे ट्रू अँड आर स्टेटमेंट आहे फॉल्स, ब्रॅकेट क्लोज. एस स्टेटमेंट आहे फॉल्स, इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट आहे ट्रू, डबल इम्प्लिकेशन. हे आहे ट्रू अँड हे आहे फॉल्स. पुढे जाऊया. निगेशन ऑफ, इथे काय बघा, निगेशन ऑफ ट्रू अँड एफ. ओके, निगेशन ऑफ ट्रू अँड एफ. निगेशन ऑफ ट्रू म्हणजे एफ असतं, एफ अँड एफ, और एफ इम्प्लाइज एफ. कारण याचं आन्सर एफ आहे आणि याचं पण आन्सर एफ आहे. निगेशन ऑफ ट्रू फॉल्सच असतं, ब्रॅकेट क्लोज. डबल इम्प्लिकेशन. आता इथे हा ब्रॅकेट सॉल्व्ह होतोय पटकन, तर हा सिम्प्लिफाय करून टाकू. हा वाला ब्रॅकेट काय होणार, टी अँड एफ. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं हे लक्षात कसं ठेवायचं. अँड असेल तर मल्टिप्लिकेशन असते आणि ऑर असेल तर ऍडिशन असते. इथे अँड आहे बरोबर. ट्रू म्हणजे 1 असतं, फॉल्स म्हणजे 0 असतं. ओके, सो मल्टिप्लिकेशन मध्ये कसं होणार, 1 इंटू 0 किती असतं, 0 म्हणजे फॉल्स. त्याच्यामुळे हे जे आहे याचा आन्सर येणार फॉल्स. ओके, पुढे जाऊया. निगेशन ऑफ, आता याचं काय येणार, फॉल्स अँड फॉल्स. काय येणार, फॉल्स. और फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. आता हे बरेच जण चुकून फॉल्स लिहितात बरं का, पण हे ट्रू असतं. तुम्ही जरा एकदा ह्याचं इम्प्लिकेशनचं ट्रूथ टेबल काढून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इम्प्लाइज एफ. पुढे जाऊया. निगेशन ऑफ, इथे बघा काय आहे, फॉल्स ऑर ट्रू. बरोबर, ते असतं ट्रू. डबल इम्प्लिकेशन एफ. पुन्हा एकदा बघा, इथे आलंय निगेशन, ते निगेशन आलंय कोणाचं, ट्रूचं. म्हटल्यावर काय येणार इथे, फॉल्स. फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स, एफ डबल इम्प्लिकेशन एफ. काय असणार त्याचा आन्सर, ऑफकोर्स ट्रू असणार. कारण डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सेम असतील तर ट्रू होतं. ठीक आहे, हे झालं 8व्याचा आन्सर. परत एकदा पाहिजे तर व्हिडिओ पॉज करा किंवा रिवाइंड करून बघा, तुम्हाला नक्की समजेल. काय डाऊट आला तर मला विचारा. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 5 बघूया आता. क्वेश्चन 5 मी फक्त आन्सर्स लिहिणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन लिहित बसणार नाही, क्वेश्चन वाचतोय. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. निगेशन स्टेटमेंट लिहायचे. पहिला आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. किती सोपं आहे. हा क्वेश्चन आला तर 1 मार्कला वगैरे येऊ शकतो. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, याचं निगेशन कसं येणार, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. किती सोपं आहे. लिहा, मी डायरेक्ट आन्सर लिहितो. निगेशन तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. याच्यामध्ये फक्त एकच रूल आहे, नॉट असेल तर ते काढायचं, नॉट नसेल तर ते घालायचं. ठीक आहे, पुढचं काय बघा, सेकंड. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. आता इथे नॉट आहे ते काढायचं. निगेशन कसं लिहिणार याचं, निगेशन 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ठीक है, 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. इक्वेशन लिखो इथे x² + 3x - 18 = 0. ठीक है, नेक्स्ट आहे थर्ड वालं. काय बघा, √2 इज अ रॅशनल नंबर. बरेच जण चुकून काय लिहितात, √2 इज अ इरॅशनल नंबर, पण तसं नाही आहे. विरुद्धार्थी शब्द वापरायचे नाहीत. ठीक आहे, इथं वापरताना काय वापरायचे, नॉट असेल तर काढायचं, नॉट नसेल तर टाकायचं. तो ह्याचं काय येणार, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. एवढंच येणार, तुम्ही लिहू शकाल. हा, फक्त 5वं तेवढं सॉल्व्ह करून देतो, 3रं 4थं तुम्ही घरी करा. 5वं काय बघा त्यातलं, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. हे जरा बघा, 7 + 3
इज नॉट ग्रेटर दॅन 5. म्हणजे जर इथे इक्वल टू असेल, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल असेल, लेस दॅनचा सिम्बॉल असेल, तर त्याच्यावर एक तिरकी रेष मारायची. तर याचा अर्थ सुद्धा नॉट असा होतो. ठीक आहे. आता आपण ट्रुथ टेबल काय प्रकार असतो ते बघणार आहे. म्हणजे काही गोष्टींचे ट्रुथ टेबल बनवायचे कसे हे बघणार आहे. ठीक आहे. तुम्हाला एक फक्त ट्रुथ टेबल माझ्याकडून द्यायचं राहिलेलं ते म्हणजे निगेशनचं ट्रुथ टेबल. मागच्या कुठल्या तर लेक्चरमध्ये मी विसरून गेलोय ते. तर निगेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा, समजा पी हे स्टेटमेंट आहे, 3 इज ऑड, तर याचं निगेशन कसं लिहितात? निगेशन ऑफ पी, 3 इज नॉट ऑड. ठीक आहे. आणि ह्याचं ट्रुथ टेबल सोपं आहे एकदम. जर पी ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स असतं, आणि पी फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी ट्रू असतं. एवढं सोपं आहे. हे लिहून घ्या तुम्ही. ओके. आता आपण बघूया ट्रुथ टेबल कसे बनवतात. क्वेश्चन काय येतो एक्झामला? कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल किंवा कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल अँड examine whether each of the following statement is a tautology, contradiction, असे वेगळे वेगळे क्वेश्चन येतात एक्झामला. ठीक आहे. आता हे कसे सॉल्व्ह करायचे बघूया. ओके. डायरेक्ट आपण एक्सरसाइज सुरू करणार आहे, म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल. लिहा एक्सरसाइज 1.2. याच्यामध्ये लक्षात ठेवा, ट्रुथ टेबल हा जो प्रकार आहे तो एक्झामला कंपल्सरी आहे आणि येतोच, एक्झामला येतोच. 3 किंवा 4 मार्क्सला येणार म्हणजे येणार, नक्की येणार. सो बघूया फर्स्ट काय आहे. काय बघा, P implies Q and Q implies Q. बघा, P implies Q and Q implies, सॉरी P आहे नाही का, शेवटी चुकून Q लिहिलं. आता याचं ट्रुथ टेबल बनवताना ह्याच्यात पहिल्यांदा प्युअर नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत बघायचं. प्युअर नंबर ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे P, Q, R, S असे. ठीक आहे. आता याच्यामध्ये P आणि Q ह्या दोघांपासूनच हे तयार झालेलं आहे. R, S कुठे दिसतंय का? नाही. जनरली जास्तीत जास्त 4 असतात. 4 पण खूप रेअर केसमध्ये चुकून आलं तरच, नाहीच येणार मला माहितीये. त्याच्यामुळे 3 स्टेटमेंट येऊ शकतात जास्तीत जास्त, P, Q आणि R असे 3 स्टेटमेंट्स येऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त स्टेटमेंट्स येत नाहीत बोर्डाला. आता आलेले आहेत 2 स्टेटमेंट्स. ओके. मग आता हे 2 स्टेटमेंट्स वरून स्टेटमेंट पॅटर्न किंवा ट्रुथ टेबल कसं बनवायचं ते बघूया. पहिल्यांदा ते स्टेटमेंट लिहायचे. ते स्टेटमेंट आहेत P आणि Q. ओके. त्याच्यानंतर आतलं स्टेटमेंट आधी लिहायचं, म्हणजे P इम्प्लाइज Q आधी लिहायचं. हा, अजून कुठे आतला ब्रॅकेट आहे का? नाही. इथे लिहितो P इम्प्लाइज Q. त्याच्यानंतर मोठे स्टेटमेंट लिहायचे, म्हणजे कसे? हा एवढा स्टेटमेंट येणार. ठीक आहे. म्हणजे P इम्प्लाइज Q अँड Q. ठीक आहे. त्याच्यानंतर काय लिहायचं? हे अख्खं स्टेटमेंट लिहायचं. ओके. म्हणजे काय येणार? इथे लिहितो मी, थांबा, जागा जरा करतो. हा, इथे लिहितो P implies Q and Q implies P. इथे ब्रॅकेट आहे, इथे ब्रॅकेट आहे, आणि ह्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं, विसरायचं नाही. बरेच जण विसरतात ह्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायला, आणि हे शक्यतो पेन्सिलने आखा बरं पडतं. आता 2 स्टेटमेंट्स असल्यामुळे इथे 2 स्टेटमेंट म्हणजे आहेत तसे 1 2 3 4 5 स्टेटमेंट्स आहेत, तसं नव्हे. प्युअर हे 2 स्टेटमेंट्स आहेत, P आणि Q, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहेत. बरोबर. त्याच्यामुळे इथं फॉर्म्युला जो तयार होणार आहे किंवा इथे जे केसेस होणार आहेत त्या 4 असणार. तर तुम्ही म्हणाल 2 वरून 4 कसं काढलं सरांनी? सो देअर इज अ फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ केसेस. जेवढे स्टेटमेंट्स असतील तेवढे रेस टू एन काढायचे, म्हणजे 2 रेस टू एन. ठीक आहे. म्हणजे समजा एक स्टेटमेंट असेल, एक नसतं 2 असतात ऍटलिस्ट, तर 2 रेस टू 2 4 केसेस होणार. समजा P Q R पण लेटर त्याच्यामध्ये असेल तर 2 रेस टू 3 येणार इथे, कारण 3 स्टेटमेंट्स आले. अशा वेळी 8 केसेस होतात.
अजून सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला कळत जाईल कसं बनवायचं ते. अजून एका एक्झाम्पल मध्ये ते कळत नाही. सो पी काय आहे, आता याच्यात केसेस घेऊया आपण. कशा घेतो, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स आणि टीएफ टीएफ असं एक घेतो. ठीक आहे, दरवेळी असंच घ्यायचा, पॅटर्न चेंज करायचा नाही. आता ह्याच्या पुढचे कॉलम कसे बनवायचे बघा. इथे काय लिहिलंय, P implies Q. P implies Q म्हणजे ट्रू implies ट्रू, ट्रू implies false, F implies T, F implies F असा त्याचा अर्थ असतो. मग आता ह्याचे स्टेटमेंट कसे बनवायचे बघा. आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे इम्प्लिकेशनचं. P implies Q म्हणजे ट्रू implies ट्रू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आपण बघितलंय हे, बरोबर. ओके, त्याच्यानंतर ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय असणार आहे, फॉल्स असतं. इम्प्लिकेशनचं टेबल बघा म्हणजे कळेल. फॉल्स इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रू असतं. आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय असतं, ट्रू असतं. ओके, त्याच्यानंतर तिसरं बघूया हे. ओके, हे कसं बनलंय, तर कोणाकोणाचं एंडिंग केलंय, ह्या स्टेटमेंटचं आणि ह्या स्टेटमेंटचं, या दोन्ही स्टेटमेंटचं एंडिंग केलंय. एंडिंगचा अर्थ दोन स्टेटमेंटचं अँड मिक्सचर केलंय. ठीक आहे, म्हणजे कोणाकोणाचं, ह्याचं आणि ह्याचं, ह्याचं आणि ह्याचं, इकडे आणि इकडे. ओके, मग त्या पॅटर्नने आपण जाऊया. बघा कोणाकोणाचं एंडिंग होणार, लक्ष द्या नीट. याचं आणि याचं एंडिंग, ट्रू अँड ट्रू काय असतं, ट्रू असतं. याचं आणि याचं एंडिंग, एफ अँड एफ काय असतं, इथे एफ अँड एफ काय असतं, फॉल्स असतं. टी अँड टी काय असतं, टी असतं. टी अँड एफ काय असतं, एफ असतं. ठीक आहे, इथपर्यंत झालं. पुढे जाऊया. आता आपल्याला ह्या पूर्ण स्टेटमेंटचं, एक मिनिट खोडतो नाही तुमचं परत कन्फ्युजन होईल, कलर सेम सेम. हा, आता ह्या पूर्ण स्टेटमेंटचं ह्या स्टेटमेंट बरोबर इम्प्लिकेशन आहे. बघा बघा कोणाचं कोणाबरोबर इम्प्लिकेशन आहे, नीट बघून घ्या. ह्या कॉलमचं इकडच्या कॉलम बरोबर इम्प्लिकेशन. म्हणजे तुम्हाला कसं करावं लागणार आहे, ट्रू इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज एफ. ओके, बघूया काय होतंय. ह्याला म्हणतात ट्रूथ टेबल बनवणे. मग काय काय येणार बघा. पहिलं ट्रू इम्प्लाइज ट्रू, ऑफकोर्स ट्रू असतं. एफ इम्प्लाइज टी काय असतं, एफ इम्प्लाइज टी ट्रू असतं. टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ काय असतं, फॉल्स असतं. आणि एफ इम्प्लाइज एफ ट्रू असतं. ठीक आहे, सो बाय धिस वे यू कॅन फॉर्म द ट्रूथ टेबल ऑफ एनी रिक्वायर्ड स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंट पॅटर्नचं काय बनवू शकता, ट्रूथ टेबल बनवू शकता. क्लिअर. अजून ह्याच्याशी अजून असले एक 5-6 बनवल्याशिवाय तुम्हाला लक्षात नाही येणार. नेक्स्ट लेक्चरला अजून ट्रूथ टेबल कसे बनवायचे ते आपण बघूया. ठीक आहे, आता आपण एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 1 जवळ थांबत आहोत. ठीक आहे, एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला एकच घेतलाय आपण. पुढचे आपण नेक्स्ट लेक्चरला नक्की घेऊया. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय.